कधी तुम्ही सूर्यनाडीचा यूज करायला पाहिजे आणि कधी चंद्रनाडीचा, म्हणजे कधी उजवा आणि कधी डावा. ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं आहे की मी जे काही विकत घेते आहे किंवा ज्या गोष्टी माझ्याजवळच राहायला पाहिजे, दॅट टाईम तुमची ही नॉस्ट्रिल म्हणजे लेफ्ट म्हणजे डावी बाजूची नॉस्ट्रिल ही ॲक्टिव्ह असायला पाहिजे. ॲक्टिव्ह म्हणजे तिथून श्वासोश्वास तुमचा झाला पाहिजे. बरं. आता जेव्हा आपण आता दिवाळी येते आहे, आपण सोनं चांदी घ्यायला जाणार आहोत, फ्लॅट खरेदी करायला जाणार आहोत, तो चेक देताना किंवा ते ॲग्रीमेंट करताना किंवा सोनं चांदी घेताना दॅट टाईम बघायचं आहे की माझी ही नाडी ॲक्टिव्ह आहे. बरं. पण मला काही वस्तू विकायच्या आहेत ज्या माझ्याजवळ परत यायला नको. जसा बिल्डर आहे, बिल्डरला तर त्याचा फ्लॅट विकायचा आहे ना, करेक्ट. तर त्यांनी ते बघायचं आहे. जितके कोणी बिल्डर आहेत त्यांनी बघायला पाहिजे की त्याची सूर्यनाडी ॲक्टिव्ह असते. आणि सुषुम्ना जी असते ती म्हणजे न्यूट्रल आपण ज्याला म्हणूया. करेक्ट. तर त्यावेळेस तुम्ही तुमचे रेग्युलर रुटीन कामं केले तरी काही हरकत नाही आहे की तुम्हाला फक्त इतकं बघायचं आहे की तुमची कोणती नॉस्ट्रिल ॲक्टिव्ह आहे, त्याप्रमाणे तुम्ही वर्क करा. तुम्ही खूपच इमोशनल होत आहात, हे बंद करा. कारण ही इमोशनलची आहे, लेफ्ट ही इमोशनलची आहे. इकडनं श्वासोश्वास घ्यायला सुरुवात करा. थोडा वेळ करा, 10-15 मिनटं, हळूहळू ही स्टार्ट होईल. आणि असं खूपच आळस येतो आहे, कामच करा आणि दिसते की अरे भरपूर कामं आहेत, पॉडकास्टची कामं आहेत, एडिटिंग करायचं आहे, हे करायचं आहे, बरंच काही काम करायचं आहे, आपल्याला असं दिसतं आहे. दॅट टाईम तुम्ही चेक कराल तर तुमच्या लक्षात येईल की अरे हो, माझी चंद्रनाडी ॲक्टिव्ह आहे. आपल्याला ही पाहिजे, आपल्याला सूर्यनाडी पाहिजे. करेक्ट. ॲक्शन. तर त्यावेळेस मग तुम्ही ही बंद करायची आणि याच्याने श्वासोश्वास घ्यायचा आहे. आणि हे कुठून आलेलं आहे तर आपल्या साक्षात महादेवांनी हे शिकवलेलं आहे माता पार्वतीला